विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन यामधला पुढचा भाग पाहणार आहोत। यामध्ये आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये या सूत्राचा आपल्याला इथं वापर करायला लागणार आहे। a⁻³ + b⁻³ = a + b सेकंड ब्रॅकेट a² - ab + b²। आता हे दोन फॅक्टर आहेत, म्हणजे हे दोन अवयव आहेत कशाचे, a घन अधिक b घन। याचा पहिला अवयव a अधिक b आहे, दुसरा अवयव a वर्ग वजा ab अधिक b वर्ग हा दुसरा अवयव आहे। आता याप्रमाणे आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये फॅक्टराइज म्हणजे अवयव पाडा असा हा प्रश्न आहे। या प्रश्नातले आपण एकूण 6 उदाहरणं बघणार आहोत आणि राहिलेली तुम्ही घरी सोडवा। आता यातलं पहिलं उदाहरण बघूया आपण। x⁻³ + 64 y⁻³ इथं काय करायचं आहे आपल्याला, इथं कंस टाकायचे, x कंसात घ्यायचे x⁻³ प्लस, आता इथं कंस टाकल्यानंतर आपल्याला 64चं वर्गमूळ काढायला पाहिजे। मग 64चं वर्गमूळ जे आहे 4 4 चौक 16 16 चौक 64 म्हणजे 4 64चं वर्गमूळ 4 असणार आहे। 4y कंसाचा तिसरा घात। कंस टाकल्यानंतर काय असते तर त्याचा वर्ग घन आपल्याला करायचा असतो, आणि ज्यावेळेस कंस नसतो त्यावेळेस हे 64 हे घन करून लिहिलेलं आहे, त्यामुळे 64चं आपल्याला घनमूळ काढायला पाहिजे। इथं कंस काढला का 4चा घन 64 होणार आहे आणि y⁻³ याप्रमाणे येणार आहे। आता बघा हे उदाहरण बघा, हे सूत्र बघा। या सूत्रामध्ये कसं आहे a⁻³ + b⁻³ इथं a म्हणजे काय असणार आहे ते x असणार आहे, b म्हणजे 4y असणार आहे। मग या सूत्रामध्ये फक्त किमती टाकायच्या आहेत। मग काय होणार आहे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये a + b, a म्हणजे इथं x असणार आहे, b म्हणजे 4y असणार आहे, म्हणजे x + 4y हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये येणार। सेकंड ब्रॅकेटमध्ये a² - ab + b², इथं काय असणार आहे तर a² म्हणजे x चा² येणार आहे, मायनस a × b म्हणजे x × 4y, b म्हणजे 4y असणार आहे, a म्हणजे x असणार आहे, प्लस b² b म्हणजे 4y आहे, म्हणजे 4y चा वर्ग असणार आहे। म्हणजे याप्रमाणे आपण याची फोड केलेली आहे, म्हणजे ह्या सूत्राचा वापर करून आपण या उदाहरणामध्ये ह्या सूत्राचा वापर करून या पद्धतीने ही मांडणी केलेली आहे। आता हे सुरुवातीचे x अधिक 4y तसेच राहणार। दुसऱ्या कंसामध्ये x² वजा, आता यांचा गुणाकार करायचा, 4 गुणिले इथं 1 असणार आहे सहगुणक, 4 × 1 = 4 आणि x गुणिले y म्हणजे xy असणार आहे, म्हणजे वजा 4xy हा एवढ्याचा गुणाकार असणार आहे। परत अधिक 4y चा वर्ग, इथं कंस टाकलेला याचा अर्थ काय तर 4चा वर्ग आपल्याला करायचा आहे। 4चा वर्ग केल्यानंतर पुढच्या पायरीला कंस टाकायचा नाही, 4चा वर्ग 16 आणि y चा वर्ग याप्रमाणे लिहिलं, म्हणजे x घन अधिक 64y घन x³ + 64y³ याचे फॅक्टर्स काय असणार आहे तर पहिला फॅक्टर असणार आहे x + 4y आणि दुसरा फॅक्टर असणार आहे x² - 4xy + 16y²। याप्रमाणे हे दोन याचे फॅक्टर असणार आहेत। पुढच्या उदाहरणामध्ये बघा, पुढच्या उदाहरणामध्ये सुरुवातीला कंस टाकून करायचे, म्हणजे इथं जसे आपण हे या स्टेपला केले तसंच इथं करायचं। मग 125चं आता कंस टाकायचं म्हटल्यावर 125चं घनमूळ काढायचं। 125चं घनमूळ 5 असणार आहे, म्हणजे 5k कंसाचा घन असणार आहे, अधिक 27 म्हणजे 27चं घनमूळ हे 3 असणार आहे, म्हणजे 3m⁻³। म्हणजे याप्रमाणे आपण काय केलं तर इथं कंस टाकून घेतले। आता कंस टाकल्यानंतर आपल्याला a आणि b परफेक्ट नेमके कोणते आहेत ते समजतात। इथं a म्हणजे काय असणार आहे 5k आणि b म्हणजे 3m असणार आहे। आता या स्वरूपात या सूत्राप्रमाणेच हे स्वरूप आहे, त्यामुळे इथं आपल्याला काय करायला लागणार आहे तर या सूत्राचा वापर करायचा, म्हणजे पहिल्या कंसात काय येणार 5k + 3m। सेकंड ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे a² म्हणजे 5k चा स्क्वेअर म्हणजे आपण 25k² येणार, मायनस ab म्हणजे काय असणार आहे a × b म्हणजे 5k × 3m म्हणजे 5 त्रिक 15 k × m km येणार, 15
km आणि शेवटी काय आहे तर अधिक b चा वर्ग म्हणजे b म्हणजे काय आहे 3m म्हणजे 3m चा वर्ग काय होणार आहे 9m⁻². म्हणजे याप्रमाणे मी इथं एक पायरी आपण इथं कमी केलेले आहे. लक्षात घ्या की इथं डायरेक्ट मी गुणाकार करून मांडलेला आहे, इथं वर्ग करून मांडलेला आहे. म्हणजे या सूत्रानुसार a² - ab + b². याप्रमाणे हे आपण 2 स्टेपमध्ये हे उदाहरण कंप्लीट केलंय. आता जे चौथं उदाहरण आहे त्या चौथ्या उदाहरणाचं निरीक्षण केलं तर इथं कंस जर टाकला तर 2चा आपल्याला घनमूळ काढता येत नाही. मग हे थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं उदाहरण आहे. वेगळे पण काय आहे तर या दोन्हीमध्ये आणखीन एक अवयव सामायिक आहे. 2l⁻³ + 432m⁻³ यामध्ये 2 जे आहे 2 नाही तर 432 ला भाग जातोय त्यामुळे इथं 2 सामायिक निघणार आहेत. मग 2 कंसामध्ये l⁻³ प्लस आता भाग लावला तर काय होणार आहे 2 दुनी 4 2 1 2 आणि 2 सक 12 216m⁻³ येणार आहे. म्हणजे आता परत याचे अवयव पाडायचे. सुरुवातीला याचा हा पहिला अवयव झाला, आता याचे अवयव पाडायचे. मग याचे परत नेहमीप्रमाणे 2 चौकटी कंसात इथं गोल कंस टाकायचा l⁻³ प्लस आता 216चं घनमूळ 216चं घनमूळ 6 असणार आहे कारण 6 × 6 36 आणि 36 × 6 केले का 216 येतात. म्हणजे इथं 6m⁻³ असणार आहे. चौकटी कंस कंप्लीट केला. याप्रमाणे ह्याची फोड केलेली आहे. आता काय करायचं पुढं 2 तसेच ठेवायचे चौकटी कंसात. आता याचे परत या सूत्राचा उपयोग करून उदाहरण सोडवायचं आहे. मग यामध्ये काय येणार आहे तर पहिल्या कंसात a + b म्हणजे l + 6m येणार a + b आणि दुसऱ्या कंसात a² - ab इथं a म्हणजे l असणार आहे b म्हणजे 6m असणार आहे. मग a² म्हणजे इथं l⁻² येणार आहे मायनस ab म्हणजे काय l × 6m म्हणजे 6lm येणार आहे आणि अधिक 6m² म्हणजे 36m² येणार आहे. याप्रमाणे हा गोल कंस पूर्ण चौकटी कंस पूर्ण. म्हणजे याचे अवयव हा एक अवयव आणि हा एक अवयव. परंतु या संपूर्ण उदाहरणाचे 3 अवयव असणार आहेत. कोणते कोणते असणार आहेत तर पहिला अवयव 2 असणार आहे, दुसरा अवयव l + 6m असणार आहे आणि तिसरा अवयव l² - 6mlm + 36m² हा दुसरा अवयव असणार आहे. म्हणजे तिसरा असणार आहे. म्हणजे हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा असे 3 अवयव या उदाहरणाचे असणार आहेत. आता या उदाहरणाकडे बघूया आपण. या उदाहरणामध्ये आपण इकडल्या ह्या स्टेपला जसं केलं कंस टाकले त्याप्रमाणे इथं टाकायचे y कंसाचा घन अधिक आता 1/8y चा तिसरा घात आहे. मग इथं काय होणार आहे 1/ आता 8चं घनमूळ किती असणार आहे 2 असणार आहे कारण 2 × 2 4 होणार आणि 4 × 2 म्हटल्यावर ना 8 होणार आहे. म्हणजे याचं घनमूळ असणार आहे 2y⁻³ बरोबर आहे. आता पुढं याचे अवयव पाडायचे. मग इथं पहिल्या कंसात काय असणार आहे या सूत्रानुसार a + b असणार आहे. इथं a म्हणजे y असणार आहे आणि b म्हणजे 1/2y असणार आहे. मी इथं पूर्ण कंस असा टाकला तरी चालणार आहे. लक्षात घ्या. याप्रमाणे मी हा पूर्ण कंस टाकतो कारण इथं 1चं घनमूळ काढलं तरी ते काय होणार आहे 1च येणार आहे. बरोबर आहे. आता याप्रमाणे इथं a म्हणजे y असणार आहे आणि b म्हणजे 1/2y असणार आहे. मग पहिल्या कंसात y अधिक 1/2y हा पहिला अवयव असणार आहे आणि दुसरा अवयव काय असणार आहे तर a² - ab + b². इथं a म्हणजे y आहे म्हणजे y⁻² मायनस y इंटू 1/2y प्लस 1/2y⁻². याप्रमाणे हे हा अवयव असणार आहे. याप्रमाणे म्हणजे याप्रमाणे असणार आहे. आता
इथं आपल्याला बी म्हणजे काय आहे 1/2y आहे, त्यामुळे इथं 1/2y बी स्क्वेअर म्हणजे 1/2y चा रेस टू 2 झालं. आता इज इक्वल टू पहिल्या कंसात y प्लस 1/2y, दुसऱ्या कंसात आता हा गुणाकार भागाकार करून घ्यायचा. इथं y छेद 1 आहे, इथं y ला y भाग लागणार, y एके y भाग लागणार. मग काय राहिलं बघा y स्क्वेअर मायनस, आता इथले y या y ला गेलेले हे मायनस 1/2 राहणार प्लस 1 डिवायडेड बाय, आता स्क्वेअर करायचं आहे, 1 चा स्क्वेअर 1च होणार आहे, 2y चा स्क्वेअर 4y स्क्वेअर येणार आहे, 4y स्क्वेअर याप्रमाणे येणार आहे. म्हणजे हा पहिला अवयव असणार आहे, हा दुसरा अवयव असणार आहे. याप्रमाणे याचे अवयव पाडले. आता 7वं उदाहरण बघूया. 7व्या उदाहरणामध्ये सुद्धा सुरुवातीला पहिल्या पायरीमध्ये काय करायचं तर कंस टाकायचे. म्हणजे इथं कंस टाकायचा a⁻³ प्लस, आता इथं 2/8 लिहायला लागणार आहे (3). 2 का लिहिलं तर 8चं आपण घनमूळ काढलं, 8चं घनमूळ किती असणार आहे 2, a घनचं घनमूळ a असणार आहे, म्हणजे 2/a कंसाचा घन, कंसाचं म्हणजे दोन्हीचाही करायचा. आता इथं a चा तिसरा घात खालीच फक्त लिहिला आहे, वर लिहिला नाही. का लिहिला नाही तर तो घन करून लिहिलेला आहे, त्यामुळे तो लिहिलेला नाही. खाली मी आता कंस टाकून लिहितोय, म्हणजे याचा अर्थ याचा घन करायचा, म्हणजे 2चा पण घन करायचा आणि a चा सुद्धा घन करायचा. मग आता इथं a अधिक b हे आहे, या स्वरूपात आलं a घन प्लस b घन. मग त्याचं अवयव काय असतं तर पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. मग पहिल्या कंसात काय येणार a अधिक 2/a येणार, दुसऱ्या कंसात a स्क्वेअर मायनस ab म्हणजे a असणार आहे इंटू 2 डिवायडेड बाय a, b म्हणजे काय असणार आहे 2 डिवायडेड बाय a असणार आहे, प्लस 2 डिवायडेड बाय a रेस टू 2 याप्रमाणे असणार आहे. याप्रमाणे हे काढले. आता हा पहिला अवयव काय झाला तर a अधिक 2/a झाला, आणि दुसरा अवयव a स्क्वेअर. आता इथं a/1 आहे, मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, त्यामुळे इथं a ला a भाग लागणार आणि शिल्लक काय राहणार तर -2 राहणार. फक्त a चा a भाग लागलेला आहे, छेदाला 1 गुणिले 1 म्हणजे 1 राहतंय, आणि पुढं अधिक 2/a चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4 असणार आहे, आणि छेदाला काय असणार आहे a म्हणजे a चा वर्ग, कारण a चा वर्ग आपल्याला करता येत नाही, त्यामुळं a चा वर्ग लिहायचा. याप्रमाणे हे 7व्याचं उत्तर असणार आहे. आता 8वं उदाहरण बघूया. 8वं उदाहरण, 8व्या उदाहरणामध्ये सुद्धा तसंच करायचं आहे. 1 प्लस q⁻³ डिवायडेड 125. 1 1चं घनमूळ काढलं तर 1च असणार आहे 1⁻³ प्लस इथं कंस टाकायचा q डिवायडेड बाय 5⁻³ म्हणजे q चा तिसरा घात आणि 125चं घनमूळ काढलं ते आलं 5 आलं, म्हणजे q/5 कंसाचा तिसरा घात. आता हे उदाहरण या स्वरूपामध्ये आहे. या स्वरूपामध्ये असेल तर याचा पहिला अवयव हा असतो आणि दुसरा अवयव हा असतो. मग याचा पहिला अवयव काय येणार तर 1 अधिक q/5 हा पहिला अवयव येणार, आणि दुसरा अवयव a चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1च येणार, वजा ab म्हणजे काय 1 गुणिले q/5 म्हणजे गुणाकार केला तर q/5च येणार आहे, आणि परत b चा वर्ग म्हणजे इथं b म्हणजे q/5 आहे, त्यामुळे q/5 चा वर्ग करायचा आहे इथं. मग याप्रमाणे आता पहिला अवयव 1 प्लस q डिवायडेड बाय 5, आणि सेकंड अवयव 1 मायनस q डिवायडेड बाय 5 प्लस q स्क्वेअर डिवायडेड बाय 25 ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे हा पहिला अवयव झाला आणि हा दुसरा अवयव झालेला आहे. लक्षात आलं. याप्रमाणे आपण ह्या प्रॅक्टिस सेट 6.2 पूर्ण केलेला आहे. राहिलेली उदाहरणं तुम्ही घरी पूर्ण करा. 6.3 मधला क्वेश्चन फर्स्ट आपल्याला पाहायचा आहे. क्वेश्चन फर्स्ट जो आहे तो या सूत्रावर आधारित आहे, a³ - b³
जसं आपण मागच्या त्याच्यामध्ये बघितलं की ए क्यूब प्लस बी क्यूब या सूत्राचा वापर केला. आता ही राशी कशी आहे, ए रेस टू 3 मायनस बी रेस टू 3 या स्वरूपात असेल तर पहिला अवयव असणार आहे ए मायनस बी आणि सेकंड अवयव असणार आहे ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता यामध्ये सुरुवातीला जसं पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलं त्याप्रमाणे त्याचं आपल्याला काय करायचं तर कंस टाकायचे. मग इथं एक्स रेस टू 3 मायनस 4, आता 64चं घनमूळ 4 असणार आहे, 4y रेस टू 3. आता ही राशी ए क्यूब मायनस बी क्यूब या स्वरूपामध्ये आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब. इथं ए म्हणजे एक्स असणार आहे, बी म्हणजे 4y असणार आहे. मग पहिल्या कंसात येणार आहे एक्स मायनस 4y हा पहिला अवयव येणार आणि दुसरा अवयव ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे एक्स इंटू 4y प्लस बी स्क्वेअर म्हणजे 4y रेस टू 2 याप्रमाणे. म्हणजे हा ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, ए बी म्हणजे ए इंटू बी, ए गुणिले बी याप्रमाणे. आता हा पहिला अवयव झाला एक्स मायनस 4y आणि सेकंड अवयव काय झाला एक्स स्क्वेअर यांचा गुणाकार होणार प्लस 4xy प्लस आता 4चा स्क्वेअर 16y स्क्वेअर याप्रमाणे झाला. म्हणजे हा दुसरा अवयव झाला. म्हणजे पहिला अवयव एक्स मायनस 4y आणि दुसरा अवयव एक्स स्क्वेअर प्लस 4xy प्लस 16y स्क्वेअर. आता पुढचं बघूया उदाहरण पाचव्या उदाहरणामध्ये सुद्धा सुरुवातीला मांडणी करायची, कंस करायचा, हे 8चं घनमूळ काढायचं. 8चं घनमूळ 2 येणार, 2p रेस टू 3 म्हणजे 2pचा तिसरा घात असणार आहे, तो 8p घन येणार आहे. मायनस 27चं घनमूळ काढायचं, 27चं घनमूळ 3 असणार आहे, 3/p रेस टू 3 असणार आहे. म्हणजे इथं कंस टाकल्यामुळे हे 27च्या ऐवजी 3 लिहिलं आणि इथं पीचा घात न लिहिता एकत्रित कंस टाकून तिसरा घात लिहिला. आता काय करायचं तर ही राशी या स्वरूपामध्ये आहे, मग याप्रमाणे अवयव येणार. यात ए म्हणजे काय असणार आहे 2p असणार आहे आणि बी म्हणजे काय असणार आहे 3/p असणार आहे. मग पहिल्या कंसात काय येणार ए मायनस बी म्हणजे 2p मायनस 3 डिवायडेड बाय p हा पहिल्या कंसात येणार आणि दुसऱ्या कंसात काय येणार ए स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे तर 2p रेस टू 2 प्लस ए बी म्हणजे 2p इंटू 3 डिवायडेड बाय p प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3 डिवायडेड बाय p रेस टू 2 कंस कंप्लीट. बरोबर पहिल्या कंसात येणार 2p वजा 3/p ए मायनस बी. दुसऱ्या कंसात येणार आता वर्ग करायचे, 2pचा वर्ग काय येणार 4p वर्ग, नंतर या pचा हा p भाग लागणार आणि यांचा गुणाकार येणार अधिक 3 दुनी 6 येणार आणि पुढं अधिक 3/p कंसाचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग 9 येणार छेद p वर्ग. म्हणजे याचे दोन अवयव काय येणार तर पहिला अवयव 2p वजा 3/p आणि दुसरा अवयव येणार 4p वर्ग अधिक 6 अधिक 9/p वर्ग. म्हणजे याप्रमाणे आपण हे पाचवं उदाहरण बघितलं. आता सहावं उदाहरण बघूया. सहाव्या उदाहरणामध्ये सुरुवातीला कंस टाकायचा. 343चं घनमूळ जर विचारात घेतलं तर 7 असणार आहे, कारण 7 गुणिले 7 49 आणि 49 गुणिले 7 केले तर 343 येतात. त्यामुळं 7a कंसाचा घन असणार आहे वजा 512 म्हणजे 8चा घन असणार आहे, मग 8b कंसाचा घन असणार आहे. मग आता ही राशी या स्वरूपामध्ये आली ए क्यूब मायनस बी क्यूब. मग इथं पहिल्या कंसात काय असणार आहे 7a मायनस 8b. म्हणजे इथं ए म्हणजे 7a असणार आहे आणि बी म्हणजे 8b असणार आहे. मग पहिल्या कंसात ए वजा बी म्हणजे 7a वजा 8b आणि दुसऱ्या कंसात काय असणार आहे ए स्क्वेअर म्हणजे 7a रेस टू 2 प्लस ए बी म्हणजे काय असणार आहे 7a इंटू 8b प्लस बी स्क्वेअर म्हणजे 8b रेस टू 2 याप्रमाणे असणार.
आता वर्ग करायचे, गुणाकार करायचे आणि पुढचा अवयव काढायचा. पहिला अवयव 7a वजा 8b आणि दुसरा अवयव 7a चा वर्ग म्हणजे 49a वर्ग अधिक यांचा गुणाकार 7 56ab अधिक 8 चा वर्ग 64 b² म्हणजे b². याप्रमाणे हा पहिला अवयव आला आणि हा दुसरा अवयव आला. याप्रमाणे याचे हे दोन अवयव आले. याप्रमाणे आपण हे 3 उदाहरणं बघितली. राहिलेली या प्रश्नातली उदाहरणं तुम्ही या पद्धतीनं पूर्ण करा. बैजिक राशींच्या संदर्भात आपण वेगवेगळी सूत्र पाहिलेले आहेत. त्यामध्ये फॅक्टरायझेशनचे असतील, अवयव सूत्र असतील, विस्तार सूत्र असतील. विस्तार सूत्र सुद्धा आपण बघितलेलं आहे. a अधिक b कंसाचा घन, a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन, हे विस्तार सूत्राचं सूत्र आहे. मग या सगळ्याचा वापर करून आपल्याला या दुसऱ्या प्रश्नामध्ये करायचं आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये सिम्प्लिफाय म्हणजे सोपं रूप द्यायचं आहे. मग यामध्ये a अधिक b कंसाचा घन, मग त्याचा आपण विस्तार कसा करतो. a अधिक b कंसाचा घन असेल तर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा तिसरा घात. इथं a म्हणजे x समजायचं, b म्हणजे y समजायचं. म्हणजे a चा घन म्हणजे x चा घन अधिक 3x वर्ग y अधिक 3xy वर्ग अधिक y चा तिसरा घात. याप्रमाणे मी याचा विस्तार केला. x अधिक y कंसाचा घन, a म्हणजे x घेतलं, b म्हणजे y. a चा घन म्हणजे x चा घन अधिक 3a वर्ग b म्हणजे 3x वर्ग y येणार अधिक 3ab वर्ग, a म्हणजे x b म्हणजे y, b चा वर्ग म्हणजे y चा वर्ग अधिक b चा घन म्हणजे y चा घन. याप्रमाणे याचा विस्तार केला. मायनस सेकंड ब्रॅकेट मध्ये x मायनस वाय रेस टू 3 याचा सुद्धा विस्तार करायचा. a मायनस बी रेस टू 3 a रेस टू 3 मायनस 3a² प्लस 3ab² मायनस b³ हे सूत्र आहे. त्या सूत्राचा इथं वापर करायचा. मग सुरुवातीला काय येणार आहे, x रेस टू 3 मायनस 3x² प्लस 3xy रेस टू 2 प्लस b³ म्हणजे प्लस नाही तर मायनस येणार, मायनस y रेस टू 3 येणार. म्हणजे a² मायनस 3a² प्लस 3ab² मायनस b रेस टू 3 याप्रमाणे. आता हे सोडवायचं. या कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे त्यामुळे यातली चिन्ह बदलणार नाहीत. x रेस टू 3 प्लस 3x² प्लस 3xy² प्लस y रेस टू 3 असे येणार. या कंसाच्या बाहेर चिन्ह बदलली नाहीत. आता या कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे त्यामुळे कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलत जाणार. इथं मायनस x³ प्लस 3x² मायनस 3xy² आणि प्लस y रेस टू 3 याप्रमाणे नाव. म्हणजे यातलं प्रत्येकाचं चिन्ह बदललं. अधिकचं वजा केलं, वजाचं अधिक केलं. आता यामधल्या लाईक टर्म्स बघायच्या. इथं याच्याशी हे लाईक टर्म आहे परंतु यांची बेरीज वजाबाकी केली तर इथं अधिक 1 असणार आहे आणि इथं वजा 1 असणार आहे. मग हे अधिक 1 आणि वजा 1 0 होतं त्यावेळेस लिहिलेलं नसतो सहगुणक, त्यावेळेस 1 असतो कोएफिशियंट. मग यानुसार यांची कोएफिशियंटची वजाबाकी 0 येणार. 0x घन म्हणजे 0 येणार. म्हणजे हे पद पूर्णपणे निघून जाणार आहे, लक्षात घ्या. आता याच्याशी बघा, हे अधिक 3x वर्ग y याच्याशी लाईक टर्म हे असणार आहे. आता यांची बेरीज वजाबाकी करायची. आता सारखी चिन्ह आहेत म्हटल्यावर ना अंकांची बेरीज करायची. लाईक टर्मचीच बेरीज वजाबाकी होते. मग अधिक 3 आणि अधिक 3 6 येणार आणि x वर्ग y चल जे आहे ते चल आपण तसंच ठेवतो, बरोबर आहे. नंतर हे अधिक 3xy वर्ग हे वजा 3xy वर्ग यांची जर वजाबाकी केली तर ती 0 येणार आहे. परत पुढं हे अधिक y घन
हे अधिक वाय घन. आता इथं सहगुणक लिहिलेला नसतो त्यावेळेस 1 असतो. हे अधिक 1 आणि हे अधिक 1 मिळून 2 होणार आहेत, म्हणजे अधिक 2 वाय घन येणार आहे. आता यामध्ये सामायिक काढायचे, याचे अवयव पाडायचे, सोपं रूप द्यायचं. मग काय येणार आहे बघा, 2 वाय हे सामायिक येणार, कंसात काय राहणार आहे 3 एक्स वर्ग आणि अधिक वाय राहणार आहे. याप्रमाणे हे सुद्धा उत्तर येऊ शकतं, किंवा इथं सुद्धा आपल्याला हे सिम्प्लिफाय, आता याची बेरीज काय आपल्याला करता येत नाही, त्यामुळे हे असंच ठेवायचं. हां या उदाहरणामध्ये 3xy म्हणजे ए असणार आहे आणि 2ab म्हणजे बी असणार आहे. इथं ए वजा बी कंसाचा घन आपल्याला विस्तार करायचा आहे. a मायनस बी रेस टू 3 याचा विस्तार सूत्रानुसार याचा विस्तार करायचा, याचा सुद्धा विस्तार करायचा, मध्ये वजा चिन्ह आहे. मग आता इथं काय होणार आहे, तर याचा विस्तार a वजा बी कंसाचा घन, इथं मी सूत्र लिहितो, a वजा बी कंसाचा घन बरोबर a घन मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी रेस टू 3. नंतर a प्लस बी रेस टू 3 याचं सूत्र आहे a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी रेस टू 3. त्याप्रमाणे आता ह्या दोन सूत्राचा इथं आपल्याला वापर करायचा आहे. पहिलं कसं आहे, इथला पहिला कंस कसा आहे तर पहिल्या सूत्रानुसार आहे, त्यानुसार मी विस्तार करतो. मग इथं काय होणार आहे बघा, सुरुवातीला 3xy रेस टू 3 म्हणजे a क्यूब मायनस 3 इंटू a स्क्वेअर म्हणजे 3xy रेस टू 2 इंटू 2ab म्हणजे 3a स्क्वेअर बी 3a स्क्वेअर बी परत प्लस 3 इंटू 3xy इंटू ट्वाइस ए बी रेस टू 2 म्हणजे ए चा घन वजा 3 गुणिले ए चा वर्ग गुणिले बी म्हणजे ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग. आता पुढं वजा बी चा घन म्हणजे 2 ए बी चा घन. याप्रमाणे हा पहिला इथला हा याचा विस्तार केला. आता याचप्रमाणे पुढच्याचा सुद्धा विस्तार करायचा, मायनस इंटू ब्रॅकेट 3xy रेस टू 3 प्लस 3 इंटू 3xy रेस टू 2 इंटू ट्वाइस ए बी प्लस 3 इंटू 3xy इंटू ट्वाइस ए बी रेस टू 3 प्लस ट्वाइस ए बी रेस टू 3. याप्रमाणे दुसऱ्याचा विस्तार झाला, याप्रमाणे दुसऱ्याचा विस्तार झाला. चौकटी कंसात आहे आणि या कंसाचा विस्तार या चौकटी कंसात आहे. मग याप्रमाणे a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab इथं वर्ग येणार 3ab वर्ग आणि अधिक b चा घन. याप्रमाणे केलं. आता याच्यामध्ये वर्ग घन गुणाकार करत जायचं. इथं 3xy म्हणजे 3 चा घन, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 x घन y घन. मी इथला कंस काढला आणि याप्रमाणे याचा घन करून घेतला. आता मी याचा गुणाकार करतो. याचा गुणाकार करताना अंकामध्ये 3xy चा वर्ग आहे म्हणजे 3 चा वर्ग करायला लागणार आहे. 3 चा वर्ग 9 येणार आहे. 9 आणि 3 गुणिले 2 3 दुनी 6 आणि 9 गुणिले 6 9 × 54 मायनस 54 ए बी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. याप्रमाणे यांचा गुणाकार येणार म्हणजे 3 चा वर्ग 9, 9 दुनी 18 आणि 18 त्रिक 54. हे ए बी तसंच एक्स वर्ग वाय वर्ग.
पुढं अधिक आता हा गुणाकार करायचा, या गुणाकारामध्ये काय असणार आहे तर 2चा वर्ग 4 असणार आहे, 3 गुणिले 3 9, 9 गुणिले 4 म्हणजे 9 चोक 36 येणार, 36. आता इथं वर्ग कशाचे करायला लागणार आहे तर याचे वर्ग असणार आहेत, म्हणजे ए स्क्वेअर बी स्क्वेअर एक्स वाय हा याचा संपूर्ण गुणाकार येणार, मायनस ट्वाईस ए बी कंसाचा घन म्हणजे 2चा घन करायचा, 2चा घन येणार आहे 8 ए घन बी घन येणार आहे. याप्रमाणे मी यांचा गुणाकार घन करून घेतला आणि याप्रमाणे हे पहिल्या चौकटी कंसात. आता दुसऱ्या चौकटी कंसात काय असणार आहे बघा, 3xy चा घन, 3चा घन 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 म्हणजे 27x घन y घन येणार. परत आता यांचा गुणाकार करायचा, अधिक 3चा वर्ग, 3चा वर्ग 9, 3 दुनी 6, 9 गुणिले 6 9 स 54 येणार, परंतु इथं ए बी एक्स वर्ग वाय वर्ग येणार, कारण ए बीचा वर्ग नाही या एक्स वायचा वर्ग. परत आता यांचा गुणाकार करायचा, अधिक 2चा वर्ग 4, 4 3 3 3 गुणिले 3 3 त्रिक 9, 9 चोक 36, इथं ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि एक्स वाय येणार, कारण ए बीचा वर्ग आहे त्यामुळे ए स्क्वेअर बी स्क्वेअर. पुढं अधिक 2 ए बी कंसाचा घन, 2चा घन 2 दुनी 4 आणि 4 दुनी 8 म्हणजे 8 ए घन बी घन, याप्रमाणे हा याचा घन येणार आहे. म्हणजे याप्रमाणे मी गुणाकार केले, वर्ग केले, घन केले आणि याप्रमाणे हा चौकटी कंस म्हटला. आता पुढच्या पायरीला कंस काढायचे. आता या कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे त्यामुळे याची चिन्ह बदलणार नाहीत, तसेच राहणार. 27x घन y घन वजा 54 ए बी एक्स वर्ग y वर्ग अधिक 36 ए वर्ग बी वर्ग एक्स वाय वजा 8 ए घन बी घन. आता या कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे त्यामुळे कंसातली चिन्ह बदलणार, वजा 27x घन y घन वजा 54 ए बी एक्स वर्ग y वर्ग वजा 36 ए वर्ग बी वर्ग एक्स वाय वजा 8 ए घन बी घन. याप्रमाणे मी कंस काढला, या कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलून वजा केलेलं आहे. आता यातल्या लाईक टर्म शोधायची आणि त्यांची बेरीज वजाबाकी करायची. आता याच्याशी लाईक टर्म कोणती असणार आहे बघा, या पदाशी लाईक टर्म ही असणार आहे, कारण यांचे चल व्हेरिएबल जे आहेत ते इंडेक्स सहित घातांकासहित सारखे आहेत, एक्स घन वाय घन, इथं एक्स घन वाय घन आहे त्यामुळे या लाईक टर्म्स आहेत, यांचीच फक्त बेरीज वजाबाकी होते. मग इथं अधिक 27 आहे, तिथं वजा 27 आहे. अधिक 27 आणि वजा 27 वजाबाकी केली तर 0 येते, 0 गुणिले एक्स घन वाय घन म्हणजेच ही दोन्ही पद ही नष्ट होणार आहे, त्यांची वजाबाकी 0 येणार आहे म्हणजे ते निघून जाणार आहे. आता पुढची लाईक टर्म बघा, हे 54 मायनस 54 ए बी एक्स स्क्वेअर वाय, इथं मायनस 54 ए बी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. मग त्यांची आता काय होणार बघा, कारण दोन्हीला सारखी चिन्ह आहेत, सारखी चिन्ह असली का अंकांची बेरीज करतो आपण आणि उत्तराला दोन्हीचं चिन्ह देतो. दोन्हीला चिन्ह आहे वजा त्यामुळे वजा लिहिलं आणि 54 आणि 54 ची बेरीज केली किती होणार आहे तर 108 होणार आहेत. 108 ए बी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर येणार आहे, म्हणजे या दोन्हीची वजाबाकी ही एवढी येणार आहे. आता हे बघा, याच्याशी लाईक टर्म कोणती असणार आहे तर ही असणार आहे, बरोबर आहे. मग आता यांची बेरीज वजाबाकी करायची, हे अधिक 36 हे वजा 36, यांची वजाबाकी केली तर 0 येणार आहे,
0 गुणिले a वर्ग b वर्ग xy म्हणजे या सगळ्याचा गुणाकार 0 येणार आहे, म्हणजे हे पद कॅन्सल होणार आहे, म्हणजे त्यांची वजाबाकी 0 येणार आहे. आता पुढचं बघूया. पुढच्या मध्ये हे आणि हे लाईक टर्म आहे. आता यांच्यामध्ये दोन्हीला चिन्ह कसे आहेत, सारखीच आहेत, त्यामुळं वजा चिन्ह द्यायचं आणि दोन्ही सहगुणकांची बेरीज करायची. 8 आणि 8 16, 16 a घन b घन याप्रमाणे हे आपण या सहगुणकांची बेरीज वजाबाकी केली का बेरीज केली, कारण दोन्हीलाही सारखी चिन्ह आहेत. 8 आणि 8 16 आणि व्हेरिएबल इंडेक्स सहित तसाच ठेवायचा. याप्रमाणे हे त्याचं उत्तर असणार आहे.